Today I'm so excited because मी आज जाते माझ्या घरी. Yes. Okay, let's go. आज तारीख आहे 17 नोव्हेंबर. सो आजपासून माझ्या युनिव्हर्सिटीला लागले आहे दिवाळी वेकेशनच्या. माझ्या लाईफची ही पहिली जर्नी आहे जे मी सोलो एकटे कव्हर करत आहे. सो इट इज माय सोलो ट्रॅव्हलिंग. वेगळीच फिलिंग आहे. माझ्याकडे शब्द नाही आहे सांगायला. मी फर्स्ट टाइम घरी जात आहे जेव्हापासून मी हॉस्टेलला आली, युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं त्याच्यानंतर पहिल्यांदा मी घरी जाते. पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे ना. इट्स टाइम टू गो. आणि मला हा व्लॉग बनवायला खूप आवडणार आहे बिकॉज मी माझ्या लाईफची ती जर्नी आज कॅप्चर करणार आहे ज्याची मी कधीच एक्सपेक्ट नव्हती केली की मी कधीतरी अशी सोलो ट्रॅव्हलिंग करणार. सो माझी ही जर्नी होणार आहे वंदे भारतनी. सो इट इज व्हेरी प्राऊड फिलिंग टू मी. तुम्ही वंदे भारतनी पहिल्यांदा ट्रॅव्हल करणार आहे आणि स्पेसिफिकली सोलो ट्रॅव्हलिंग करणार आहे. आता 8:30 वाजलेत आणि मी 9 वाजता वगैरे कदाचित 9 वाजता निघणार आहे बिकॉज माझी जी ट्रेन आहे वंदे भारतची ती आहे 12:30च्या जवळपास. हे 12:20ची समथिंग काहीतरी. सो या कंटिन्यू बघा हा ब्लॉग. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. माझी पॅकिंग झालेली आहे. मी फक्त 2च बॅग भरले बिकॉज ना मी एकटी जाते आहे तर इतकं माझ्याकडून पॉसिबल नसेल की मी सगळं हँडल करू. खूप सारं सामान घेऊन जाऊ. सो मी 2च बॅग भरल्या आहेत. त्या माझ्यासाठी खूप आहे. नेहा गोइंग टू मिस यू. या मी टू. बाय बाय. हॅपी दिवाळी. Going home for the first time, guys. It feels so unreal. आता वाजले इट्स 12 आणि आता पण माझ्या वंदे भारतला माझ्या ट्रेनला 20 मिनिटं बाकी आहे. आता निजामुद्दीन ट्रेन आहे. कॅन यू सी त्याच्यानंतर कदाचित वंदे भारत आहे. सो ती 11 मिनिटं लेट सुरू आहे आणि आता वाजलेत 12:30च्या वर. A few moments later. आता अनाउन्समेंट झाली होती लिटरली फक्त थोड्याच वेळात आणि फक्त 5-10 मिनिटात पण 5-10 सेकंडमध्ये माझी वंदे भारतची ट्रेन अराईव्ह होणार आहे. सो आय एम सो एक्सायटेड. A few moments later. ये वंदे भारत. फायनली माझी ट्रेन आली आहे म्हणजे इतक्या वेळानंतर. गाईज मी माझ्या ट्रेनवर पोहोचली, बसली आणि त्याच्यानंतर असं मला कळालं की माझी जे तिकीट होती ती भुसावळ बसून होती आणि हे लोक असे करताना TT आला आणि ते बोलले की तुम्ही तोपर्यंत उभे राहा किंवा बाहेर जा किंवा पेनाल्टी भरा. आणि आता मी आणि माझ्यासोबत अजून एक ताई आहे. सो आता आम्ही जस्ट अशी खूप वी डोंट हॅव एनी वर्ड्स. काय वाटलं ना की वंदे भारतची ट्रेन आणि 1300 रुपयाची तिकीट आहे. तो जे पण काही ट्रीट्स असेल ते सगळे अवेलेबल असणार. बट नाव आय रिअलाइज की हे जितके हे सगळ्या गोष्टी आहेत स्निकर्स आणि हे सगळे या सगळ्या गोष्टीचे ते लोक पैसे लावतात. कॅन यू सी द ट्रीट्स हिअर. त्यात मी 195 रुपीज पे केले वंदे भारतला. कारण की मी हे घेतलं म्हणून. मी आतापर्यंत जितक्या पण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केला आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी एक्सपिरियन्स आजचा आहे बिकॉज इतकं मस्त वाईब येत आहे. एकदम इकॉनॉमिकवाली वाईब. एन्जॉयमेंट आहे. दिस इज दही. दिस इज समथिंग एल्स. रस्स्याची भाजी, मोतीचूर का लड्डू. देयर इज समथिंग दाल डिश अँड राईस डिश. आमच्या मेल्समध्ये लिटरली सुकी भाजी भेटत नव्हती आणि ती आज भेटली आहे. तर या गोष्टीची मला इतकी भयंकर खुशी होत आहे की मी का सांगू. आलूची भाजी आहे गाईज इथे. सगळे कंपार्टमेंट फुल झाले गाईज. 2 तास झाले मी ट्रेनमध्ये बसली आणि ट्रेन आता अकोल्याला पोहोचली आहे. आणि अकोल्यानंतर डायरेक्टली वील केम टू वर्धा आणि मग नागपूर. सो आता जस्ट 2 ते 3 स्टॉप उरले हार्डली. त्याच्यानंतर मी माझ्या नागपूरला पोहोचणार.
जस्ट ही ट्रेन जस्ट 2-2 मिनटं थांबते प्रत्येक स्टॉपवर आणि समोर जाते. सेम ट्रॅव्हल करा तर वंदे भारत. A few moments later. काहीच माझे मस्त 20 मिनटं होत झाली आणि आता थोड्या वेळात उठली. मी ऐकलं आता अनाउन्समेंटवर की आता वर्धा आलेला आहे. सो वर्धानंतर डायरेक्टली जस्ट रिच ओव्हर टू द वर्धा आणि बस वर्धाच्या नंतर नागपूर येणार आहे. आता माझं डोकं खूप जास्त दुखत आहे बिकॉज आय एम सो टायर्ड राईट. A few moments later. काही आता तर अनाउन्समेंट पण झाली आहे की नेक्स्ट स्टेशन इज अजनी. आय गेस अर्धा पाऊण तासामध्ये नागपूरला मी रीच होऊन जाणार अँड दॅट इज द ग्रेट फिलिंग. म्हणजे मी मागच्या 5 तासापासून अशी कंटाळून गेली की कधी 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 येते नागपूर आणि ते फायनली आता येत आहे. कॉम्प्लिमेंट म्हणून पाण्याची बॉटल दिली होती काही त्यांनी. ट्रेनमध्ये धूम्रपान करू नका. खूपच कमी वेळ आहे. आता ट्रेन निघाली आहे आणि 1 मिनटाच्या अंतर ही ट्रेन स्टेशनवर जाऊन थांबेल. वन मोर थिंग, माझ्या मम्मीचा फोन आला होता तर माझी मम्मी उभी आहे प्लॅटफॉर्मवर माझं वेट करण्यासाठी आणि माझी एंट्री करण्यासाठी नागपूरवर. सो गाईज फायनली नागपूरला पोचली ट्रेन. मेरे अरे बापरे म्हणजे कधी इतके दूर राहिली नाही आणि आता 1-1.5 महिना असं म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त इतके दिवस सर्वाईव्ह करून मी इथे आली. मला तर दिवाळीची जेवढी खुशी आहे ना तेवढी माझी पोरगी आहे माझ्या जवळ आली माझ्या घरी आली ते जास्त खुशी वाटते. आणि नागपूर आहे यार म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतं मला इकडे पायटी तिकडे जळगावमध्ये काहीच नाही वाटत असं. काहीच आता आम्ही अजनी मेट्रो स्टेशनवर आहो आणि आता इथून आम्ही LICला जातो लाईक दुसरं स्टॉपवर जातो आहे म्हणजे फॅमिली डिनर करायचं ठरवलं आहे. सो आता आम्ही फॅमिली डिनर करायला जातो. नागपूर मेट्रो गाईज किती भारी वाटलं मला इथे मेट्रो पाहून. म्हणजे तर जळगावमध्ये मेट्रो नाही आहे तिकडे काय आहे काय नाही माहिती. नागपूरच आहे ना. आता मी फॅमिली डिनर करायसाठी जातो आहे इतक्या दिवसानंतर. नवरत्न राघव किती दिवसानंतर नागपूरला आली. काहीच खूप दिवसानंतर मी नागपूरचं जेवण करत आहे. म्हणजे लाईक मी काय बोल माझ्याकडे शब्द 1.5 महिन्यानंतर मी प्रॉपर ऑथेंटिक नागपूरचं जेवण जेवणार आले. अमेझिंग आणि इतका छान टेस्टी स्वयंपाक आता माझ्याजवळ येणार आहे. म्हणजे ते पाहूनच वेगळं काहीतरी वाटतंय. मी इतकं भयंकर नागपूरला मिस केलं. महिनाभर हॉस्टेलच्या खाल्ल्यानंतर असंच वाटतं. महिनाभर हॉस्टेलचं जेवण केल्यानंतर काही पण भेटलं चांगलं तर ते स्वर्गच वाटलं. भेंडीची भाजी पाहून खूप भारी वाटलं. सो वी हॅव 3 टाईप्स ऑफ भाजी. बरबटीची, आलू, पनीर. मी आजच पनीरची भाजी घालली. सो हा पर्टिक्युलर ब्लॉग खूप मोठा होता गाईज. सो मी इथेच थांबवते या पर्टिक्युलर ब्लॉगला. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना. सो मी आता लाईक जळगाव टू नागपूरला आलेली आहे. माझी ही जर्नी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडली असेल. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया लवकरच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.